तर फायनली आत्ता वाजलेले आहेत 7 आणि आम्ही आलेलो आहे विलावर. आत्तापर्यंतचं एन्जॉयमेंट सांगायचं झालं तर खूप खतरनाक एन्जॉय झालेलं आहे आत्तापर्यंत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं तर आल्या पहिलं आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलो. जवळपास 2 वाजेपर्यंत आम्ही स्विमिंग पूलमध्येच होतो. खतरनाक गेम्स वगैरे खेळलो. त्याच्यामध्ये फोटो सेशन वगैरे झाले. एकदम जबरदस्त, खूप मजा आली. म्हणजे आम्ही आलो होतो एक 11च्या आसपास आणि 11 ते 12 वाजेपर्यंत थोडंसं एवढं तेवढं फिरला वगैरे बघितलं आम्ही कसं आहे काय. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये 11:30 पावणे 12 झाल्या. 12च्या आसपास आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलो. त्यानंतर आम्ही 2 वाजता जेवण केलं. जेवण झालं आणि आम्ही गेलो बीचवर गेल्याच्यानंतर काही लोक क्रिकेट खेळत बसले आणि आम्ही मस्तपैकी तिथे पण फोटो सेशन चालू केलं. इतके फोटो काढले आणि व्हिडिओज वगैरे बनवले ना, रील्स वगैरे बनवल्या. आणि बीचवर तर एन्जॉयमेंट म्हणजे काय विषय का. एवढं सगळं करता आमचे अक्षरशः मोबाईल डेट झाले सगळ्यांचे. 4-5 वाजले असतील आणि 5च्या नंतर आम्ही परत आलो इकडे. परत आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलो आणि 5 ते आत्ता 7 वाजेपर्यंत आम्ही जवळपास स्विमिंग पूलमध्येच होतो. आणि फायनली फ्रेश होण्यासाठी आता रूमवर आलो आहे. आणि आत्ता आज थर्सडेच्या दिवशी आमची NBM मीटिंग असते ऑनलाईन. सो ती आहे 8 वाजता आणि 8 ते 10 आमची ती NBMची मीटिंग चालेल. ती आमची एक प्रकारे एक ट्रेनिंग मीटिंग म्हणलं तरी चालेल. नाम बनाने का मौका म्हणून त्याचं नाव आहे, लॉंग फॉर्म म्हणू शकतो आपण. सो त्याच्यामध्ये खूप सारे परफॉर्मर्स जे त्यांना चान्स भेटतो बोलायचा. NBM होईल 10 वाजता. त्याच्यानंतर जेवण करणार आहे आणि जेवण झाल्याच्यानंतर परत काहीतरी गेम्स वगैरे चालणार आहेत असं माझ्या कानावर आलं आहे. 3-4 किंवा पूर्ण रात्रभर चालतील. आणि एवढं खतरनाक सगळं झाल्याच्यानंतर आम्ही झोपेल. उद्या सकाळी 10 वाजता डायरेक्ट जेवणाचं आणि प्लॅनिंग आहे. सो त्याच्या आधी आम्ही उठलो तर स्विमिंग पूल किंवा बीचवर वगैरे जाऊ शकतो असं सांगण्यात आले. पण 10 वाजेपर्यंत फुल बीचवर बघूयात आता. आणखीन आज तर 8 तारीख आहे, उद्या 9 तारीख. उद्याचा फुल दिवस असणार आहे. उद्या ट्रेनिंग सेशन पण असणार आहे आमचं. परवा आम्ही एक 11 का 12 वाजताचं लीव आहे. तांदळाची भाकरी. हे काय फ्लावर हे चवळी काय राव पटलं नाही मला. हे काय चिकन फ्राय आज कसं काय असं. उद्या बिर्याणी फक्त चिटिंग करावी. सकाळी चिकन गुरुवारचं कसं. तुम्हाला
नजरों से क्यों से बचाऊं तुझे हाय दीवाना दिल न किसी से लगाना झूठे प्यार के वादे सारे झूठे प्यार की कसम टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया लूटा लूटा उसने मुझको ऐसे लूटा कि फिर उड़ ना पाया उड़ता हुआ जो आसमां में आकर गिरा जमीन पर ख्वाबों में फिर भी बादल ही थे वो कहता रहा मगर अल्लाह के बंदे हंस दे अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हंस दे जो भी हो कल फिर आएगा अल्लाह के बंदे हंस दे जो भी हो कल फिर आएगा कैसे बताऊं मैं तुम्हें फर्स्ट ऑफ ऑल तुझ्या म्हणले की कैसे बताऊं मैं तुम्हें की तुम मेरे लिए कौन हो हा फर्स्ट ऑफ ऑल माझे लाईन्स नाही आहेत हे नाना पाटेकर जी सरांचे आहेत की कैसे बताऊं मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो तुम धड़कनों का गीत हो जीवन का तुम संगीत हो तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी तुम ताजगी खुशी हो प्यार हो प्रीत हो मनमीत हो आंखों में तुम यादों में तुम नींदों में तुम ख्वाबों में तुम हो मेरी एक बात में तुम हो मेरे दिन रात में तुम सुबह में तुम शाम में तुम सोच में तुम काम में मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम मेरे लिए हंसना भी तुम मेरे लिए रोना भी तुम और जागना सोना भी जाऊं कहीं देखूं कहीं तुम हो वहाँ तुम हो वहीं कैसे बताऊं मैं तुम्हें तो मैं कुछ भी हाय गाईज आता वाजलेले 4:20 आणि आम्ही आलेलो आहे व्हिलावर तुम्हाला तर सांगितलंच होतं की हा वाला जो बेड आहे म्हणजे बाहेरचा जो बाल्कनीमध्ये जो झुलता पाळणा होता आणि मस्त बेड वगैरे सिस्टीम आहे त्याच्यावर मी तेच फिक्स केलं झोपण्यासाठी मला असं ओपन स्पेस भारी वाटतं होता सो त्याच्यामुळे मी हे फिक्स केलं जागा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला शेअरिंगला कोण नाही मी एकटाच आहे वन अँड ओनली आज जवळपास 4:30 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण रात्र फुल एन्जॉय केला म्हणजे गाणी डान्स आता नेमकं उद्या 10 वाजता नाश्ता सांगितला आहे सो मला तर वाटतं की लवकर उठावं म्हणजे जेणेकरून नाश्त्याला जाता येईल बट 10 वाजता आहे नाश्ता लवकर उठायचं कारण असं आहे की मला असं वाटतं की लवकर उठून बीचवर जावं म्हणजे जरा थोडंसं भारी वाटेल सकाळच्या भारी नाही का व्ह्यू मिळतो नाही एक मस्तपैकी सो बघूयात काय होतं आहे कारण आत्ता वाजलं 4:30 आणि मला नाही वाटत आहे की मी लगेच उठन म्हणून 6:30-7 वाजता जर मे बी जागा आली तर नक्कीच आपण बीचवर जाऊयात आणि उद्याचं प्लॅन उद्या बघूयात काय होतं आहे भेटू उद्या बाय